बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनाचं नवीन अपडेट आता समोर आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता एकत्रितपणे 4,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती आता समोर आली. बघा, पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे पैसे एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमातून हे रक्कम वितरित करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सध्या आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आता ही माहिती सांगितलेली आहे. बघा, आता मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मोठा निर्णय जाहीर झाला आहे. आता बघा, या GR नुसार हे सर्व पैसे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि एकत्रितपणे जमा होतील. त्यांनी सांगितलं, तारीख देखील त्यांनी जाहीर केली की कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना हे पैसे क्रेडिट होणार आहे. तर संपूर्ण सविस्तर अपडेट हे आपण जाणून घेणार आहोत. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. बघा, सरकारने ही माहिती दिली. आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये तसेच दिवाळी बोनस 3,000 रुपये पगार हस्तांतरित करण्यात येणार अशी माहिती सरकारने सध्या दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सरकारने दिली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये हे येणार आहे आणि दिवाळी बोनस 3,000 रुपये वितरित होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता व पीएम किसान योजनेचा हप्ता हस्तांतरित याने क्रेडिट होणार आहे, तर त्याची यादी देखील आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कोणत्या कोणत्या बँकांमध्ये हा निधी हस्तांतरित होत आहे, त्याच पद्धतीने कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाही, त्याचं सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज सुद्धा आपण जाणून घेणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर पीएम किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठं महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. राज्यामध्ये जी काही परिस्थिती चाललेली आहे ते परिस्थिती पाहता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. तर आपल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जे काही आपण पीएम किसान योजनेचा लाभ देत असतो आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ देत असतो आणि पीक विम्याचा लाभ आपण देत असतो, तर या अनुषंगाने सध्याच्या स्थितीत राज्याची जे काही परिस्थिती पाहिल्यानुसार तर ते सर्व अनुषंगाने आता एकत्रितपणे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये आणि दिवाळी बोनस 3,000 रुपये हस्तांतरित करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. बघा, शासनाने सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना दिली. तर मग शेतकरी बांधवांनो, तर मग आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमीच आपल्याला म्हणावं लागणार आहे. संपूर्ण सविस्तर जिल्ह्यांचं अपडेट आणि जिल्ह्यांची यादी आणि पात्र शेतकऱ्यांची यादी आणि गावानुसार जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी मी तुम्हाला सांगतो. परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून काय होईल मित्रांनो, डेली तुम्हाला शेती संदर्भातील आणि इतर कुठल्याही योजनेसंदर्भातील सर्वात आधी अपडेट तुम्हाला भेटत राहणार. तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे हस्तांतरित याने क्रेडिट होणार आहे त्याचं सविस्तर अपडेट मी तुम्हाला सांगतो. सर्व शेतकरी बांधवांसाठी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळी पेपरला आणि टीव्हीच्या माध्यमातून आणि भरपूरशा चॅनलच्या माध्यमातून ही माहिती एकंदरीतपणे व्हायरल झालेली आहे. आता बघा, प्रत्यक्षमध्ये जर बघा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. दिवाळी निमित्त हे एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आणि सरकारने सांगितले देखील होतं, GR निर्गमित सुद्धा केला होता की इथून इकडे जे काही तुम्हाला हप्ते मिळणार ते एकत्रितपणे मिळणार. बघा, शेतकऱ्यांना जर आपण एक एक म्हणजे अलग अलग पैसे जर त्यांच्या खात्यामध्ये टाकले तर हे पैसे शेतकऱ्यांना अर्जच नसतो, खर्च होऊन जात असतो. तर त्यामुळे आता एकत्रितपणे जर आपण पैसे टाकले तर शेतकरी खतसुद्धा घेऊ शकतो किंवा त्यांच्या शेतीच्या मशागतीसाठी पैसे व्यवस्थितरित्या ते लावू शकतो. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांसाठी भरपूर दिवसांची प्रतीक्षा होती की आम्हाला पैसे कधी मिळणार. परंतु मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव पात्र असणार आहे अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही योजनेचे हप्ते जमा होणार अशी माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मग शेतकरी बांधव या ठिकाणी पात्र असणार आहे. ज्यांच्या नावाने जमीन नसेल, ज्यांना चुकीच्या मार्गाने अर्ज कागदपत्र इथं जोडून त्यांनी अर्ज भरला असेल, असे शेतकऱ्याला लाभ घेता येणार नाही.
त्यानंतर कारवाई सुद्धा त्यांच्यावर केली जाणार आहे. बघा त्यांचं नाव जर इथं समोर आलं तर त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई इथं करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील, जे शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल, त्यांच्या नावे असेल, 7/12/8 उतारा निघत असेल, शेतकरी बांधव दोन्ही हप्त्याची इथं वितरित करण्यासाठी हे पात्र असतील, तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे. बघा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आल्याचे शेतकरी बांधव अत्याधिक इथं आनंदाने नाचू लागलेले आहे, अशी बातमी आता सरकारने सुद्धा सांगितलेली आहे. बघा तर मग शेतकरी बांधवांनो, यासोबत ज्या शेतकरी बांधवांना मागील 3 वर्षाचा 2022, 23, 24 आणि आता 25 सुरू आहे असा पीक विमा जर तुम्हाला भेटला नसेल, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील 3 वर्षाचा पीक विमा सुद्धा आज सकाळपासूनच वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुरुवात शासनाच्या माध्यमातून झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठा आनंदाची बातमी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. नमोचा 8वा हप्ता व PM किसान योजनेचा 21वा हप्ता हे वितरण करण्याची त्यांनी मंजुरी दिली आहे. आता बघा सकाळपासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येण्याला सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे अपडेट तुमच्यासाठी दिलेलं आहे. आता बघा दिवाळीनिमित्त तुमची दिवाळी गोड होणार आणि तुमचे बघा जे शेतकरी मित्रांचे जे काही मुलं बाळं असतील त्यांच्यासाठी कपडे घेण्याकरिता, फटाके घेण्याकरिता हे आता 3,000 रुपये बोनस त्यांना देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी सविस्तरपणे आपण बघून घेऊया. तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक तुम्हाला जिल्ह्यांची यादी बघायची आहे की तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या यादीमध्ये असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर बघा मी जिल्ह्यांची यादी सांगतो. सर्वात पहिला जिल्हा इथं सांगण्यात आलेला आहे बीड, परभणी, अमरावती, अकोला, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, रत्नागिरी, चंद्रपूर, रायगड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, अहिल्यानगर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहे. बघा PM किसान योजनेचा 21वा हप्ता व नमशेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. शेतकरी बांधवांनो, एकच काम तुम्हाला करून घ्यायचं आहे, ते म्हणजे तुम्ही फार्मर ID काढली नसेल तर काढून घ्या. कारण की भरपूरशा शेतकऱ्यांनी फार्मर ID अजूनपर्यंत काढली नाही. तर फार्मर ID तुम्हाला काढून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही कुठल्याच शेती संदर्भातील लाभापासून आणि कुठल्या योजनेपासून वंचित राहणार नाही. तर तुम्हाला फार्मर ID लवकरात लवकर काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीचं अपडेट आणि अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.